आजच्या डिजिटल युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे कोणतीही घटनेची पोळखोल करणे आणि ती सोशल मीडियावर मांडणे सहज शक्य झाले आहे. कोणतीही घटना क्षणात जगासमोर येते. मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे सत्य उघड करणं जितकं सोपं झालं आहे, तितकंच कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणंही एका क्लिकवर शक्य झालं आहे. चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरत असलं तरी काही वेळा केवळ लाईक्स, कमेंट्स आणि सहानुभूती मिळवण्यासाठी त्याचा गैरवापर केला जातो. हे सुद्धा तितकंच खरं आहे. अशा गैरवापराचे परिणाम एखाद्याच्या आयुष्यावर किती गंभीर ठरू शकतात याचं धक्कादायक उदाहरण केरळमधून समोर आलं आहे. एका तरुणीने बसमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामुळे झालेला अपमान आणि बदनामी सहन न झाल्याने त्या व्यक्तीने आपलं जीवन संपवलं. तर हे नेमकं प्रकरण काय आहे? त्या बसमध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे त्या व्यक्तीने आपलं जीवन संपवलं? हा आरोप खरंच छेडछाडीचा होता की गैरसमजाचा परिणाम? सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे. 16 जानेवारी 2026 रोजी केरळमधील महिला इन्फ्लुएन्सर शिमजिथा मुस्तफाने बसमध्ये तिच्यासोबत छेडछाड झाल्याचा 18 सेकंडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, जो काही तासातच व्हायरल झाला. तर झालं असं, केरळमधील पय्यानूरहून अरिकोडला जाणाऱ्या खासगी बसमध्ये प्रचंड गर्दी होती. या बसमधूनच मूळचा कोझिकोडचा असलेला दीपक यू हा गारमेंट फॅक्टरीत काम करणारा शांत स्वभावाचा माणूस कुन्नूरला कामासाठी निघाला होता. याच बसमध्ये शिमजिथा मुस्तफा ही देखील प्रवास करत होती. बसमधल्या गर्दीत दीपकचा तिला चुकून स्पर्श झाला. मात्र शिमजिथा मुस्तफा हिने दीपकने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करत 18 सेकंडचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि 20 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपक प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता. दीपकच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार तो सतत अस्वस्थ राहत होता. 2 दिवस त्याने काहीच खाल्लं नव्हतं आणि खोलीत बंदिस्त होऊन बसला होता. 18 जानेवारी रोजी रविवारी सकाळी सुमारे 7 वाजता आई वडील त्याला उठवण्यासाठी गेले असता खोलीचा दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबियांनी तत्काळ पोलिसांना बोलवले. यावर बोलताना दीपकचे वडील म्हणाले, आमचा मुलगा निर्दोष होता, तो असं कधीच करू शकत नाही. व्हायरल व्हिडिओमुळे झालेल्या अपमानामुळेच त्याने हे पाऊल उचलले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. शिवाय त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयनकडे न्याय मागितला आहे. या प्रकरणी कोझिकोड पोलिसांनी शिमजिथा मुस्तफा विरुद्ध प्रवृत्त केल्याचा IPC कलम 306 हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या ती फरार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले असून व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे का, सहप्रवासी आणि बस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून सखोल तपास केला जाईल असे सांगितले आहे. केरळ मानवाधिकार आयोगानेही स्वतःहून चौकशीचे आदेश दिले आहेत. दीपकच्या मृत्यूनंतर शिमजिथाने नवीन व्हिडिओ पोस्ट करून मला वाटलं नव्हतं की तो आत्महत्या करेल असं म्हणत तिने आपल्या आरोपांवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. मात्र तिने यापूर्वी पोस्ट केलेला दीपकचा व्हिडिओ डिलीट केला आहे. ही घटना सोशल मीडिया ट्रोल आणि सायबर बुलिंगचे भयावह स्वरूप उघड करते. सोशल मीडियावर आरोप करणं किती सोपं झालं आहे आणि त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. कायदा तपास करतो, न्यायालय निकाल देतं, पण सोशल मीडियावर न्याय काही मिनिटातच दिला जातो, ज्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीची प्रतिमा उद्ध्वस्त होते, मानसिक तणाव वाढतो आणि ती व्यक्ती टोकाचं पाऊल उचलते. त्यामुळे आपण शेअर करत असलेली प्रत्येक पोस्ट, प्रत्येक व्हिडिओ खरंच सत्य आहे का? सोशल मीडियावर थेट एखाद्याला दोषी ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे का, याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. बाकी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.